हरियाणा विधानसभेमध्ये अखेर भाजपची हॅट्रिक झालेली आहे. सरकार स्थापनेकडे आता वाटचाल खरं तर पक्षाची सुरू झालेली आहे असं म्हणता येईल. माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते आणि सरचिटणीस विनोद तावडे आहेत. सर, पहिल्यांदा खरं तर अभिनंदन तुमचं, कारण तुम्ही देखील प्रभारी म्हणून काम केलेलं आहे हरियाणामध्ये. अपेक्षित होतं हे यश, कारण एक्झिट पोल विरोधात होते तुमच्या. नाही, एक्झिट पोल आणि जे सेफॉलॉजिस्ट आहेत त्यांच्या विश्लेषणामुळे तर कोणाला हे अपेक्षित नव्हतं. पण ग्राउंड लेवलला काम करणारा जो कार्यकर्ता होता तो सातत्याने नेहमी सांगत होता की साहेब, आमच्या इथे तर इतक्या चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आपल्याला, तर आम्ही जिंकू. त्यामुळे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हा नेतृत्वाला तर नक्की खात्री होती की इथे आपण चांगल्या जागा मिळवू. पण जसं लोकसभेला सगळ्याच चॅनलनी बी जे पीला भरपूर मेळा दाखवला आणि तितकं नाही मिळालं, तसं यावेळी काँग्रेस जवळजवळ आलं आणि मंत्रिमंडळ आता मुख्यमंत्री कोण होणार, शैलजा होणार का हुड्डा होणार, याची चर्चा चालवली होती. तर मला असं वाटतं की ते सगळं खोटं ठरलं आणि भाजपला हरियाणातल्या जनतेने आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा, 19ला आमच्या 40 जागा होत्या, यावेळी आमच्या 45च्या वर जागा गेल्या आहेत. त्यामुळे एक चांगलं दणदणीत बहुमत देऊन आज सरकार तिसऱ्यांदा निवडून आणलं आहे. सर, प्रचारामध्ये पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचं राज्य अशी हरियाणाची ओळख आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन, त्यानंतर कुस्तीपटूंचं आंदोलन, त्यानंतर अग्निवीर योजना, ह्या माध्यमातून वारंवार तुमच्यावर टीका केली गेली होती. यश आलं नाही असं म्हणता येईल विरोधकांना. मला वाटतं विरोधक हा सगळ्या विषयात खोटं नरेटिव्ह सेट करतात. म्हणजे जसं घटना बदलणार, आरक्षण घालवणार अशी चर्चा चालू केली. ती लोकसभेला एकदा लोक फसले, पण एकाच मुद्द्यावर तुम्ही रोज रोज नाही कोणाला फसवू शकत. लोकांना कळतं खरं काय. आता जे शेतकरी आंदोलनाचे नेते जे उभे राहिले विधानसभेला, काही राहिले होते उभे, त्यांना किती मतं पडली आहेत बघा. ही जर त्यांचं स्टँडिंग आहे, त्यांना काही हजार मतं नुसती पडली आहेत, तर असे लोक मीडियाने मोठं केलं, एक नक्षल अर्बन नक्षलच्या टूलकिटने त्यांना मोठं केलं म्हणून ते मोठे वाटत होते. पण हे खरे प्रश्न नव्हतेच. म्हणजे विघ्नेश फोगाटला ज्यावेळी संधी नाही मिळाली वजन वाढल्यामुळे, ते भाजपलाही दुःख झालंच, पंतप्रधानांनी दुःख झालं. पण ते असं दाखवतात की नाही नाही आम्ही असं. मला असं वाटतं खेळ हा वेगळा आहे आणि राजकारण हे वेगळं आहे. आजच मी आता दुपारी त्या विघ्नेश फोगाटच्या त्यांच्या कोचचं स्टेटमेंट ऐकलं की मला 2028च्या ऑलिम्पिकमध्ये विघ्नेशला मेडल मिळवून द्यायचं होतं, पण तिने राजकारण स्वीकारलं, तर माझी निराशा झाली, नाराजी व्यक्त केली होती. पण मला वाटतं हा पुन्हा तिचा व्यक्तिगत निर्णय आहे ना. त्यामुळे तिला असं वाटलं की ही वेळ योग्य आहे राजकारणात, तर ती राजकारणात आली आहे. आणि तीसुद्धा काही 5-7 हजारांनी जिंकली आहे. जी हे होतं की डिपॉझिट जप्त करेल आणि 25-30 हजारांनी जिंकेल, इतका काय पाठिंबा तिथेसुद्धा विघ्नेशलाही मिळाला नाही आहे. सर, काही दिवसात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. लिटमस टेस्ट म्हणून याकडे बघितलं जात होतं. काँग्रेसला परफॉर्मन्स राखता आला नाही म्हणावा तसा लोकसभेप्रमाणे. महाराष्ट्रावर याचा काय परिणाम होईल असं? नाही, एकतर या विजयामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचं, कार्यकर्त्यांचा उत्साह तर नक्कीच वाढला आहे. आणि लिटमस टेस्ट हीच आहे की खोटं नरेटिव्ह जे सेट करतात ते पुन्हा चालेल का, ह्याची थोडी दुगदुग होती. ते स्पष्ट झालं की भारतीय लोकशाही ही खूप मॅच्युअर्ड आहे, ती पुन्हा अशा खोट्या नरेटिव्हला बळी पडत नाही, हे सिद्ध झालं. आणि दुसरं म्हणजे गेल्या काही वर्षभरामध्ये शिंदे फडणवीस अजितदादा सरकारने जनतेसाठी ज्या गोष्टी केल्या आहेत, म्हणजे लाडकी बहीण योजना जी आणली आहे, त्यामुळे त्या गरीब महिलेच्या खात्यात 1,500 रुपये 3 महिन्याचे पडले आणि आता पुढेही पडत राहणार आहेत. आणि याचवेळी माननीय शरद पवार साहेब म्हणतात की ही योजना आणल्यामुळे बाकी योजनाचे पैसे कापले, याचा अर्थ ते आले तर ती ही योजना बंद करणार आणि बाकी योजना चालू करणार. तर आपल्याला महिन्याला 1,500 रुपये येणारी योजना बंद करणाऱ्याला कोण मत देईल, इतकं तर साधं कळतं. पण मला असं वाटतं की हरियाणातला विजय हा माननीय मोदीजींचं नेतृत्व, तिथल्या राज्य सरकारने गेल्या 8-10 महिन्यात घेतलेले विशेष निर्णय आणि कार्यकर्त्यांनी, भाजप आणि भाजपला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या वर्गाने बूथपर्यंत जाऊन मतदाराला बाहेर काढलं, ह्या तिन्ही गोष्टीमुळे हे यश आहे. आणि खोटं नॅरेटिव्ह चालणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सर, शेवटचा माझा प्रश्न. उद्धव ठाकरे आज बोलताना असं बोलले की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घोषित करावा, म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार यांनी, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. मला असं वाटतं की उद्धवजी हे म्हणत असताना त्यांच्या मनात काय चाललं आहे हे स्पष्ट माहिती आहे.
ते पाहतायत की काँग्रेस काय करतायत. कारण काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे, पण नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे. पवार साहेबांना जयंत पाटीलला न करता सुप्रियाताईंना करायचं आहे याचीही चर्चा चालूच आहे. आणि उद्धवजींना स्वतःला तर व्हायचंच आहे. त्यामुळे असं किती म्हटल्यामुळे ते काही होईल तर ते कोणाही आता मुख्यमंत्र्याचा चेहरा घोषित न करताच निवडणुकीला जातील हे सगळ्यांना माहिती आहे आणि नंतर भांडत बसतील हेही माहिती आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर महाविकास आघाडी एकमेकांशी भांडत बसेल असा विश्वास खरं तर विनोद तावडे यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.